साहित्य घेतलं आहे. मिरचीचा हा पेस्ट घेतला आहे मिरचीचा, आणि हा अद्रक लसूण सांबारचा पेस्ट, आणि ही कस्तुरी मेथी गरम करून घेतली, आणि तिखट मीठ जे लागते ते, आणि किचन किंग मसाला आणि बेसन. चला आता बनवते. हे बघा, याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आणि आपल्याला बेसनच्या वड्या करायच्या आहेत तर जास्त तेल नाही पाहिजे, नाही तर वड्या फुटून जाते. आणि आता याच्यामध्ये टाकते मिरचीचा पेस्ट. हे बघा, आता मिरचीचा पेस्ट पण झालेला आहे. आता टाकते अद्रक सांबाराचा पेस्ट, थोडंसं टाकते, जास्त नाही टाकत. आता याला पण शिजू देते, त्याचा एक कच्चापणा गेला पाहिजे. बघा, हळद टाकते थोडीशी, आणि धनिया पावडर, आणि किचन किंग मसाला, आणि ही कस्तुरी मेथी थोडीशी टाकते, थोडीशी ठेवते, एवढी रस्स्यामध्ये टाकते. आणि चवीनुसार मीठ. आता याला मी छान मिक्स करून घेते. आता छान मस्त झालेला आहे, मस्त खमंग मस्त सुगंध सुटत आहे. आता याच्यामध्ये टाकते पाणी. आता आपल्याला जेवढ्या वड्या करायच्या आहेत तेवढं पाणी टाकते. आता चला, आता ग्लासभर पाणी टाकून घेतलं, आणि याला छान मस्तपैकी उकळी येऊ देते, चांगली खदा उकळी येऊ देते याला. आता हे बघा, पाण्याला पण उकळी आली, आणि इथे मी बेसन पण घेतलं. आता याच्यामध्ये हे बेसन टाकून देते. आता चला, आता याला मी मिक्स करते. बघा, बेसन पण छान मस्तपैकी शिजलेलं आहे, आणि ह्या कोपरला पण तेल लावून घेतलं आहे. आता हा बेसन ह्या कोपरमध्ये टाकून घेते आणि थापते. मग बघा, थापून पण झाले मस्त छान पाटोडी. याला थंडी होते, नंतर कापे. आणि याच्यामध्ये हे लागलेलं होतं, याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, आणि ह्याच ग्रेव्हीमध्ये आता याला चांगलं काढून घेते मस्त, आणि ह्याच ग्रेव्हीमध्ये टाकते, कारण की गाडी ग्रेव्ही येते. चला, तर आता ग्रेव्ही बनवते. बघा, इकडे ग्रेव्हीसाठी मी मसाला टाकलेला आहे. याच्यात अद्रक सांबाराचा पेस्ट टाकला, तिखट, मीठ, हळद, आणि काय म्हणते धनिया पावडर, गरम मसाला, आणखीन काय म्हणते त्याला किचन किंग मसाला, आणि ते थोडीशी कस्तुरी मेथी वाचली होती, तो पण टाकला, त्याचं पावडर. आता चांगलं याला मस्त शिजू देते. आणि हा तेव्हा पाणी काढलेला होता, हा पाणी ओतायचा त्या बेसनचा याच्यामध्ये, आणि ते वडा पण. आता हा पण थंड झाला, याला पण कट करून घेते. आता पहिले याची ग्रेव्ही तयार करते. आता बघा, मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे, मस्त तर्री पण आली आहे, आणि तेव्हापर्यंत आपण पाण्याला उकळी येईपर्यंत हे कट करून घेते. आता मी वड्या करून घेते. आता मस्त बढियापैकी मस्त छोट्या छोट्या वड्या करून घेते याच्यावाल्या. चला, तर आता याच्या वड्या मी पूर्ण तयार करून घेते. बघा, ग्रेव्हीला पण मस्त उकळी आलेली आहे, आणि वड्या पण कट करून झाल्या. आता ह्या वड्या मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकते. आता हे बघा, वड्या पण टाकल्या आहेत मस्त छान, आणि भाजी पण झाली. आता आपली भाजी तयार. चला, अशी काही आहे भाजी, साधी सिंपल करते मी भाजी, काही जास्त मसाला टाकत नाही. जे घरी आहे तेच टाकते, आणि जास्तीचं काही टाकत नाही मसाला, आणि ते जास्त मसाला टाकल्यानंतर ते पण भाजी छान लागत नाही. हे बघा, माझ्या वड्या जशा ना तशाच राहते, विरघळत नाही ना, काही नाही, छान मस्तपैकी. मस्त रस्सा पण छान गाढा झालेला आहे. चला, तर आता ही भाजी झाली तयार. आता पोळ्या करते मी. चला आता.